आणि या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे आणि त्यानं या गुन्ह्याची कबुली देखील दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करतायत। उपेंद्र पावसकर यांच्या अटकेनंतर हा एक मोठा खुलासा, हा एक मोठा आरोप त्यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं समजतंय, यानं गुन्ह्याची देखील कबुली दिलेली आहे। काय नेमकं घडलंय, काय माहिती मिळते? नक्कीच आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग टाकल्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या आरोपीचं नाव उपेंद्र गुणाजी पावसकर असल्याची माहिती आहे। पोलीस सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। एकूणच याच्याकडनं गुन्हा केल्याचं देखील कबूल करण्यात आलेलं आहे। अनेक धक्कादायक माहिती जी आहे ती या आरोपीकडनं देखील जबाबात देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये संपत्तीच्या वादातनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्याच्याकडनं होताना दिसतो आहे। दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तो सातत्यानं येताना पाहायला मिळालेला होता, असं देखील पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। आणि आता एकूणच आरोपीचा जबाब जो आहे तो नोंदवल्यानंतर पोलीस या संदर्भात अधिक तपास करताना दिसत आहेत। मात्र आरोपी जो आहे तो आता अटकेत आहे आणि आरोपी हा ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।